थोडे मोठे मोठे वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व व्यवस्थित असणार. सो गाईज, आज मी जात आहे पुण्याला माझ्या कझिन्सकडे फायनली. आणि मी खूप एक्सायटेड आहे त्यांना भेटायला, बिकॉज आम्ही खूप महिन्यांनी भेटतो. आय गेस खूप महिने झाले. आम्ही लास्ट आठवत नाही मी कधी भेटली त्यांना, जे आपण भेटली. बट आज फायनली आम्ही मीटअप करणार आहे आणि आम्ही तिकडे 2 दिवस राहणार आहेत. सच आम्ही जे काय करू मी तुम्हाला सर्व दाखवेल. आम्ही खूप मस्ती धमाल फन मज्जा करणार आहे. तुम्ही माझा ब्लॉग हा एंडपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच मज्जा येईल. सो गाईज, पुण्याला जायचं मेन रिझन इज दॅट की दीदीची माझे मीटिंग्स आहेत पुण्याला. सो आम्ही तिकडे जाणार आहे आणि मग तसंच आम्ही माझ्या कझिन्सकडे जाणार. आम्ही मग तिकडे स्टे करणार आणि मग परत संडेला रिटर्न येणार मुंबईला. आता मी रेडी झालेली आहे, दीदी होते आहे, तर आम्ही आता निघू बस पकडायला. अर्धा तास झाला आम्ही वेट करतोय बसचा, पण बस अजून काय आलेली नाही आहे. गाईस चढल्या चढल्या उलटी सारखं होत आहे. गाईस यांना कसा त्रास होतच राहतो. माझी लाईफस्टाईलच अशी आहे, त्यामुळे मला सवय झाली आहे. प्लेनने ट्रॅव्हल करते भाई आपली, आमच्यासारखं कधीतरी बसने करते. एक्सक्यूज मी, AC बस. मला जाम बोर झालं आहे. आणि ही बघा, बोर करते यार. आमची बस थांबलेली फूड स्टॉलपाशी, तर आम्ही खायला घेतलं आहे. पॉपकॉर्न घेतलं आहे आणि माझ्या कझिन्ससाठी आम्ही एवढं घेतलं. माझ्या मेन गोष्ट काय घेतली असते घरी? ओ माय गॉड, फरेरो रोशनचा हार. आणि हे काय आहे डब्यात यार? अच्छा, चॉकलेट स्टिक्स. मज्जा येणार गाईज, मज्जा आएंगे. ती आता परत गेलेली दाबेली आणायला, तिला आवडली म्हणून. आणि ती आणायला गेली तर तिला मी आणायला बोलली, कारण मला कसं तरी होतं. आणि ती ते त्याच्यासोबत हे पण घेऊन आली, थोडे मोठे मोठे बॉम्ब. कसं होणार बोलते, डाएट करते, कसं होणार आता डाएट सांग बरं. ठुसते आहे. सो गाईज, जे नाही व्हायचं ते फायनली झालं. मला वॉमिटिंग झाली. नशीब माझ्याकडे कॅरी बॅग होती आणि दीदी पण माझ्यासोबत उतरली. आणि मला घ्यायला कोण आलंय बघा. हाय. आता जायचं. हाय. जिगर मोहबडी अगं, हे स्टार्ट आहे तिकडे. तिथे बघा स्टार्ट आहे. कर ना. अजिबात नाही, मी तुला बोलले ना. सो ही आता जेवते आहे आणि ही ह्या अवतारात जेवते. आणि ही मला बोलली की मला शूट नको करू, तू ह्या अवतारात मला शूट करणार आहे का? ही आमच्या एवढे घाण घाण व्हिडिओज घेते, ते चालतात. सो गाईज बघा, शिवानी पुण्यात जेवत आहे. हाय दीदी. हाय. आम्ही चाललोय मार्केटमध्ये. आज घरी पाणीपुरी बनवली आहे, तर पुऱ्या आणायला चाललोय आणि थोडासा नाश्ता आणायला चाललोय. मी दीदीच्या मागे पहिल्यांदा बसली आहे, तर ही ड्रायव्हिंग तर आवडते आहे मला.
हे नाश्ता आणि रात्रीचं जेवण. डिनर. पाणीपुरी आमचं डिनर आहे. स्कूटी चालवून केस कशी होतात यार. एक घास एक घास एक घास एक घास दोघांना ठेवलाय. मोठी आईने अर्धा कप. मोठी आई कुठे? अर्धा कप. बहुत खुश मैंने उसको सिंपल मैंने अगर वो इवेंट को भी जाता तो तुम खुश होती तुम्हारा बनता देखा वो बीमारी में गया थोड़ा सा हर एक इंसान की रिस्पेक्ट है यहाँ पे हर एक इंसान की. मैं बाद में दी गई मुझे मांगने गई थी उसके बाद उसने रिफ्यूज किया. हाउ कैन यू रिलैक्स ऑन दिस यार. यू आल्सो डिडंट से एनीथिंग. गुड मॉर्निंग गाईज. तर आमची गुड मॉर्निंग आता झालेली आहे आणि आता आमचा आजचा प्लॅन असा आहे की आता आम्ही पहिलं नाश्ता करणार, आंघोळ करणार आणि मग आमचा बॅडमिंटन खेळायचा प्लॅन आहे. सो बघूया आता आम्ही पहिलं तर नाश्ता वेळ करू आणि मग जाऊ बॅडमिंटन खेळायला. मग त्याच्यानंतर आम्हाला आय गेस साडीचं एक्झिबिशन आहे तर तिकडे पण जायचं आहे. गाईज हे माझे मोठे बाबा आहेत. मी नाश्ता करते. मी बघा कसं हेल्दी खाते आणि ही लोक बघा कसे पाणीपुरीवर ताव मारत आहेत. मोठे बाबा पण हेल्दी खात आहेत. हो ऑस्ट्रेलिया विरुद्धचा 5वा आणि अखेरचा T20 सामना आज ब्रिस्बेनमध्ये रंगणार. मालिकेत भारत 2-1 न आघाडीवर. मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न. माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझे टिंपल जे पाहिजे ते घेते एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझे टिंपल जे पाहिजे ते घेते. गाईज आता आम्ही रील बनवतोय. मी आणि दीदी रील बनवतो. हे बघा इथे लावलाय कॅमेरा. चालू केला चालू केला नाही अँगल. कोण पाहिलं? मी. ओशन 1 2 3 वेव. ओशन वेव. ओशन वेव. आता आम्ही एक्झिबिशनला निघालो आहे. हे मी पॉवर बँक घेतली. माझ्या फोनला चार्जिंग नाही आणि ही माझी दीदी. हाय गाईज. अरे साक्षी दी कुठे? मी काढलं तू आलं. त्याचे दोन्ही ब्रेक चालतात ना? मी तुम्हाला बोललेली एक्झिबिशनला जाणार आहे बट एक्झिबिशनला आम्ही नाही जाते कारण ते खूप लांब आहे आणि आमच्याकडे टाईमची खूप कमी आहे. सो आम्ही विचार केला आम्हाला साडी घ्यायचीच होती तर आम्ही दुसऱ्या दुकानात आलो जे जवळ होतं. हां सो बेसिकली प्लॅन कॅन्सल झाला एक्झिबिशनचा. केवढी गर्दी आहे गाई. जे लोक क्लॉस्ट्रोफोबिक असतील माझ्यासारखे त्यांच्यासाठी हा एक नाईटमेअर आहे. म्हणजे अक्षरशः श्वास घेते.
जरा लिफ्ट के पास सर जाइए, इधर सर जाइए लिफ्ट के पास से. आता आम्ही खायला आलोय थोडंसं शॉर्मामध्ये. शॉर्मा खायचं आणि पनीर रोल. कुठे साडीमध्ये हा केलं. आता आमचा नाश्ता करून झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे दीदीचे गोळ्या आणायला आणि ही लोक चालले बाय. हे दोघं ऑटोनी जात आहेत आणि आम्ही स्कूटीवर जातो. गाईज यांचं प्रेम होतं चाललंय खूप. काहीच तिला खूप ऑफिस स्ट्रेस आहे तर मी तिला कन्सोल करते आणि हिला पाहिजे शिवसेने इकडे. यार बरं आता आमचा बिग बॉस बघून झाला आणि आता मला मोठ्या बाबांनी छोटूसा चॉकलेट दिलाय. दीदी माझ्यासाठी काहीच करत नाहीये. दीदी चाल ना यार. काय प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे की नाही या घरात. माझ्या ब्लॉग मध्ये येणार नसते. चल ना. झोपायचंय मला. मी रात्रभर झोपली नाही आणि मी तू सकाळी तुम्ही लोकांनी मला लवकर उठवलंय लवकर. मग उद्या सकाळी मी उठणार नाही. ए हा बोल जोरात. मीना दुपारची ना मी आता माझे मोठे बाबा नाश्ता करतायत. अरे मोठे बाबा ब्लर झाले थोडेसे. हां फोकस. मोठे बाबा काय खाताय तुम्ही? मी मस्तपैकी बनवलेला ताजा डोसा आणि मस्तपैकी इडली खाते मी. एकदम घरी बनवलेली. मोठ्याने आज चांगली चटणी ती खोबऱ्याची चटणी तर खाऊन बघा काय लागते. खोबऱ्याची चटणी सुद्धा एकदम एक्स्ट्रा नाही एकदम. तर आम्ही आता रेडी झालोय. आम्हाला रील शूट करायची आहे म्हणून. गाईज आम्ही डान्स रील शूट करणार आहे तर आम्हाला आम्ही हे स्टिक करणार होतो ह्या वाल्या खिडकीवर. पण इकडे खिडकीच नव्हती आणि आम्ही चिपकवतो पडणार होता खाली. डायरेक्ट पोचलो ना धाडा धडू. सो गाईज प्लॅन चेंज झाला. आम्ही खाली जाऊन शूट करतोय बिकॉज तिकडे आम्हाला जागा पुरत नव्हती डान्स करायला आणि हे शूट करणार आहे. चाललंय. आता आमचा पिझ्झा आलेला आहे आणि दीदी इकडे नाश्ता करते आहे डोसा. तुला पण खायचं आहे पिझ्झा? एवढं सगळं खाल्लं मी कसं खाणार ते. हा ते पण आहे. घरात जेवण ही बघा अशीच फक्त कुर्ता काढून बसली. आम्ही रील्स बनवलेले बरोबर ना आले तर आम्ही परत रिटेक घ्यायला जातोय. खायला वरती आलेलो आम्ही आता परत खाली जातोय आणि दीदी आमच्यासोबत येणार आहे ना. ठीक आहे आता जाते. लोकांचे टेक्स चांगले येत नाहीत माझ्याशिवाय तर मग मला जाऊन चांगला शूट करावं लागेल ह्यांचं. डान्सची रील शूट केली आणि मग येऊन आम्ही आमच्या बहिणींना दाखवली अँड दे डिसअप्रूव्ड ऑफ मी. दे थॉट आय वॉज नॉट डुईंग गुड अँड देन वी फिगर्ड आउट माय कुर्ता वॉज अ प्रॉब्लेम. की मी घरी थोडं बेटर करत होते. सो आय चेंज इन दिस सिम्पल कुर्ता. लेट्स सी. बट दे डोंट नो आय एम नॉट अ गुड डान्सर. त्यांनी मला कोणते पण कपडे घातले. आय एम गोइंग टू डान्स सेम. आणि हे पोरं ह्यांनी आम्हाला ऑलरेडी जज करून झालं आहे अर्धा तास अगोदर आणि आता ते बोलतील परत आल्या चेंज करून. बट ठीक आहे.
म्हटलं बघून शोधला. नावाला विचारायचं होतं. तुझं जेव्हा हेअर फॉल लागला तेव्हा तू स्ट्रेस घ्यायची, म्हणजे काय खूप मग तू काय केलं स्ट्रेस मॅनेज करायला? अजून स्ट्रेस घेतला. सो मला गाडीमध्ये ना वॉमिटिंग सारखं होतं, म्हणून मी टॅबलेट घेते. पूर्ण लॉन गेलाय तरी ब्लॉग वाटतं. हॅलो, आता माझा भाऊ येणार आहे. हा बघा माझा भाऊ आलाय. हाय कर, हाय कर. चलो अभी हम बैग लेके नीचे जा रहे हैं. पूर्ण कर. बाय. बाय. सो आता जायचा टाइम आलाय आणि आता आम्ही निघू. मोठे बाबा आता नाश्ता करते आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार. बाय. झालं वे शांत? चलो, आपको चाय पीना है. झालं पिणं त्याने आतमध्ये. हा? इथे जागा नाही बसायची, बसले आतमध्ये. ते असेच करतात कधी. चला मग निघूया आपण. तर आता आम्ही सर्व चाललो बाहेर. 3 बॉटल आम्ही यांना सोडायला चाललोय. चालू. बाय गाय. सो इट्स टाइम टू एंड द ब्लॉग हिअर गाईज. सो हे 2 दिवस खूपच मज्जा आली. इनफ नव्हते बट जे पण होतं खूप मज्जा आली. मी आता समर वॅकेशनमध्ये परत भेटू आणि असेच माझे अजून ब्लॉग येत राहतील. मी खूप ट्राय करेल बनवायचे. तर तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघत राहा आणि कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. प्लीज डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.